अतिशय सुंदर असं अशी मला आशा आहे. तुम्हाला माहित आहे मी गजू सर आहे. कोण आहे? गजू सर. म्हणून आपण काय शिकत आहोत? सायन्स विथ गजू सर. ओके. तर सायन्स इयत्ता 9th कितवा बेटा? 9th. कितवा आहे? स्टँडर्ड 9th. या इयत्तेतील चॅप्टर नंबर 15. किती आहे? चॅप्टर नंबर 15 मध्ये येणारा जो सर्वात महत्वाचा जो पॉइंट आहे, जो 9th मध्ये आहे, 10th मध्ये आहे आणि पुढे पण महत्वाचा आहे. तो चॅप्टर आपला शिकत असताना आज कसं होत आहे? थंडीचं वातावरण असल्यामुळे थंडी पण वाजत आहे आणि थंडी वाजल्यामुळे आपल्याला इथं चॅप्टर पण मी घेऊन आलेलो आहे गरमागरम. कसा घेऊन आलेलो आहे? गरमागरम. तर चॅप्टरचं नाव काय आहे? द लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जो कालचा लेक्चर होता तो म्हणजे 5th होता आणि 5thच्या नंतर 6th यायला पाहिजे होता, परंतु काय झालं? टेक्निकल इश्यू आल्यामुळे हा लेक्चर थोडा लेट झाला. पण तुमच्या सेवेमध्ये मी नेहमीच असेल. तुम्हाला काही अडचण असेल तर विद्यार्थी मित्रांनो कमेंट्समध्ये सिलेबसच्या रिलेटेड कोणताही क्वेश्चन असो किंवा कोणताही डाऊट लक्षात आला नसेल किंवा समजलं नसेल तर ते तुम्ही कमेंटमध्ये मला कळवा. आणि हा लेक्चर तुम्हाला आवडला असेल, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करा, जेणेकरून तुमच्या मित्रापर्यंत जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना ट्युशनची फीस भरणं शक्य नाही अशा विद्यार्थ्यापर्यंत जाईल. त्यासाठी काय करा? तुम्ही सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर शेअर पण करा. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गरमागरम जो चॅप्टर आहे तो आहे कोणता? द लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. त्यामधला महत्वाचा पॉइंट आहे कोणता आहे? ट्रान्सपिरेशन पूल. कोणता आहे? ट्रान्सपिरेशन पूल. तुम्हाला ट्रान्सपिरेशन म्हणल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो की ट्रान्सपिरेशन, बघा आपण याच्या अगोदर काय शिकलेलं आहे? रिस्पिरेशन शिकलेलं आहे. काय शिकलेलं आहे? रिस्पिरेशन. कारण रिस्पिरेशन म्हणल्यानंतर आपण काय केलं होतं? रिस्पिरेशन मध्ये बाहेरची हवा आतमध्ये घेतली, म्हणजे काय केलं आपण? तिला खेचून आतमध्ये घेतलो. कसं घेतलो? खेचून आतमध्ये. त्या प्रोसेसला आपण काय म्हणलं? इनहेल म्हटलं. काय म्हणलं? इनहेल, शोषण करणे. ओके. आणि आतमध्ये असलेलं जे एअर आहे, कार्बन डायऑक्साईड, ते काय आपण बाहेर टाकलं, त्याला आपण एक्झियल म्हटलं. बरोबर आहे. त्याच पद्धतीने या ठिकाणी देखील काय करतो आपण? ट्रान्सपिरेशन पूल म्हणजे काय? बाष्प. बाष्प म्हणजे काय बेटा? जे की पाण्यापासून होणारी वाफ जे ऍटमॉस्फिअर मध्ये, वातावरणामध्ये मिसळते, त्याला आपण काय म्हणतो? बाष्प म्हणतो आणि त्याला आपण व्हेपर म्हणतो. काय म्हणतो बेटा? व्हेपर. तसंच ट्रान्सपिरेशन पूल म्हणजे बाष्प उच्छ्वास. काय बेटा? बाष्प उच्छ्वास म्हणजे बाष्पाच्या स्वरूपामध्ये शरीरामध्ये असलेलं काय बाहेर पडणे? पाणी. जसं की ह्युमन बिंग काय करतो? आपल्या शरीरातलं जे वेस्टेज वॉटर आहे, बॉडी टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी काय करते? स्वेट रिलीज करते. स्वेट म्हणजे काय? घाम सोडत असतो. ओके. सेम त्याच प्रोसेस सारखं या ठिकाणी ट्रान्सपिरेशन पूल म्हणजे या ठिकाणी जे काही वनस्पती आहे, आपली प्लांट्स आहेत, plants give out water in vapor form. Plants give out through water give out in vapor form. ओके. म्हणजेच काय करते? जे झाडाचे लीव्ज आहेत, म्हणजे झाडाचे कोण आहेत? लीव्ज आहेत, पानं आहेत. तर या पानाला आपण याच्या अगोदर शिकलेलं आहे की लीव्जला काय असतं बेटा? स्टोमॅटा असतो. काय असतो? स्टोमॅटा असतो. काय असतो? स्टोमॅटा. स्टोमॅटा म्हणजेच काय? पर्णछिद्र. पर्णछिद्र असतात आणि पर्णछिद्राच्या माध्यमातून फोटोसिंथेसिस प्रक्रिया होत असते. कोणती असते? फोटोसिंथेसिस, प्रकाश संश्लेषण अभिक्रिया घडत असते. म्हणजे सूर्यप्रकाशाचे किरण, सनलाइट एंटर इनटू लीव्ज वाया स्टोमॅटा. वाया स्टोमॅटा म्हणजे स्टोमॅटाच्या माध्यमातून किंवा स्टोमॅटाच्या साहाय्याने आतमध्ये एंटर करतो. आणि तेव्हा काय होत असते माहित आहे का? जे काही पानाचा, जे काही लीव्ज आहे, लीव्जचं जे वरचं लेअर आहे, अप्पर लेअर आहे, तो कसा असते? थिन असते. आणि थिन असल्यामुळे त्या ठिकाणी असलेल्या वॉटर पार्टिकल्स काय होतात? तर ते वॉटर पार्टिकल्स, हे जे वॉटर पार्टिकल्स आहेत या थिन लेअर मध्ये, कुठे आहेत? या थिन लेअरच्या एरियामध्ये असलेले जे वॉटर पार्टिकल्स आहेत हे काय होतात? सनलाइटमुळे. कशामुळे? सनलाइटमुळे. काय होतात? व्हेपर होतात. व्हेपर म्हणजे बाष्पामध्ये रूपांतर होते.
उष्णता त्या ठिकाणी पोहोचल्यामुळे वरच्या लेअर मधले, त्या थिन लेअर मधले पाण्याचे पार्टिकल्स रिमूव्ह होतात, काय होतं रिलीज होतात, काय होतं रिलीज होतात. परंतु लक्ष द्या बेटा, इथं जे सेल दिलेले आहेत म्हणजे स्टोमॅटाच्या बाजूला समजा या ठिकाणी कोण आहे, एक सेल आहे, इथं एक सेल आहे आणि इथं एक सेल आहे. परंतु इथं कसं आहे, ओपनिंग स्टोमॅटा आहे. काय ओपनिंग स्टोमॅटा म्हणजे या ठिकाणी कोण आहे, जे आपल्या पानाचा जो काही लेअर आहे, आउटर लेअर आहे, तर त्या आउटर लेअरला असलेला जो काही ओपनिंग आहे, कोणाचा ओपनिंग आहे, तो ओपनिंग म्हणजे खुला भाग, कोणाचा स्टोमॅटाचा. स्टोमॅटा म्हणजे कोण, तो पर्णछिद्र. ओके, तर या ठिकाणी जे सेल आहेत, महत्वाचा मुद्दा हे आहे की या ठिकाणी जे असलेल्या सेल आहेत जे की कुठं आहेत, स्टोमॅटाच्या बाजूला आहेत. म्हणजे त्यांचं काम काय आहे, ओपनिंग आणि क्लोजिंग. जसं की आपल्या घरासमोर, काय बेटा, आपल्या घरासमोर किंवा हॉस्पिटलमध्ये किंवा कोणत्याही महत्वाच्या स्थळावर आपण काय करत असतो की आपल्या घराचं संरक्षण करण्यासाठी कोण येत आहे, कोण जात आहे हे पाहण्यासाठी आपण काय करत असतो, घरासमोर गार्ड ठेवत असतो. आजकालच मला माहित आहे काय होत आहे ते, बऱ्याच ठिकाणी घटना घडत आहेत. काय होत आहे तर कोणी घरात येत आहे, कोणी बाहेर जात आहे, कोणी चोरून येत आहे, है ना, कोणाचे पैसे चोर, कोणाचे काही चोर. तसं आपण काय करतो, त्यासाठी एक तर सीसीटीव्ही कॅमेरे नाहीतर गार्ड बसवतो. त्याच पद्धतीनं या ठिकाणी काय होत आहे चोरी, तर या पानामध्ये असलेल्या वरच्या थरामधली पाण्याची चोरी व्हायली. ती चोरी कोण करायलाय, तर सूर्यप्रकाश करतो. का करतोय, तर टेम्परेचर तिथं वाढल्यामुळे पाण्याचं बाष्प रूपामध्ये रूपांतर होते. कशामध्ये होते, बाष्पामध्ये रूपांतर होते आणि त्यामुळे वेपर फॉर्मच्या माध्यमातून ते वॉटर पार्टिकल्स काय होतं, रिलीज होतात. काय होतं, रिलीज होतात. म्हणून याच प्रक्रियेला आपण ट्रान्सप्रेशन पूल असं म्हणतो. परंतु हे जे महत्वाचा मुद्दा आहे, हे कोण आहे, ओपनिंग स्टोमॅटा आहे. आणि ओपनिंग स्टोमॅटा पाशी असलेले हे जे काही दोन सेल आहेत, हे एक आणि हे एक, बोथ सेल परफॉर्म ओपनिंग अँड क्लोजिंग प्रोसेस. ओपनिंग अँड क्लोजिंग प्रोसेस परफॉर्म टू सेल्स. ओके, तर तुमच्या लक्षात आलं असेल की या ठिकाणी असलेले सेल आहे हे ओपनिंग स्टोमॅटाच्या जवळ किंवा मुखाला असलेल्या दोन सेल हे ओपनिंग करणे, उघडणे आणि बंद करणे हे काम करत असतात. त्यांना आपण काय म्हणतो, गार्ड सेल म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल आपण याच्या अगोदर रूट प्रेशर शिकलेलं आहे. पण काय शिकलेलं आहे, रूट प्रेशर. आता रूट प्रेशर या ठिकाणी आपण जास्त बोलणार नाहीत, परंतु लक्ष द्या या ठिकाणी कोण आहेत, तर ही रूट्स आहेत. समजा हे काय आहे बेटा, रूट्स आहेत. रूट्सचं काय झालं, पाणी आतमध्ये गेलं. कुठे गेलं, आतमध्ये गेलं. म्हणजे याच बरोबर हे पाणी काय होणार, झायलमच्या मदतीनं काय होणार, प्रत्येक पानाच्या सेल पर्यंत, कोणापर्यंत, प्रत्येक पानाच्या सेल पर्यंत जाणार. बरोबर आहे. समजा हे कोण आहे, स्टेम आहे. हे कोण आहे, पेटिओल आहे. कोण आहे, पेटिओल आहे. तर ज्यावेळेस स्टेम पासून पेटिओल मध्ये आणि पेटिओल मधून ल्यूपच्या प्रत्येक सेल पर्यंत काय जाते, पाणी जाते. आणि ते पाणी गेल्यानंतर याच्यातलं पाणी हे थोड्या प्रमाणात, म्हणजे कुठलं, तर या पानाच्या यानी की ल्यूच्या अप्पर लेअरचं, कुठलं बेटा, अप्पर लेअरचं जे पोर्शन आहे, कोणतं आहे, अप्पर लेअर, जे आपण थिन लेअर म्हणून या ठिकाणी दाखवलं आहे. कुठं दाखवलंय, थिन लेअर. म्हणजे वरचा भाग जो आहे पानाचा, या ठिकाणी असलेलं वॉटर हे काय होते, रिलीज होते व्हेपर फॉर्म मध्ये. काय होते, रिलीज होते. आणि रिलीज झाल्यानंतर या पाण्याचं प्रमाण काय होत असते, डिक्रीज होत असते. आणि डिक्रीज झाल्यामुळे पुन्हा हे पाणी खालून वर ऍब्झॉर्ब केलं जाते. ओके, परंतु विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, आपण जो रूट प्रेशर शिकला होता तो पॉइंट काय होता, तो फक्त रात्रीच्या वेळेस परफॉर्म करायचा. केव्हा करायचा, रात्रीच्या वेळेस. कारण त्यांना रूट हेअर्स हे काय करायचे, ऍब्झॉर्ब फ्रॉम सॉइल पार्टिकल्स, मिनरल्स अँड वॉटर पार्टिकल्स. तर ते काय करायचे, वॉटर पार्टिकल्स आणि मिनरल्स ऍब्झॉर्ब करायचे. कुठून ऍब्झॉर्ब करायचे, तर ते मातीच्या पार्टिकल्स मधून, सॉइल पार्टिकल्स मधून. परंतु या ठिकाणी काय होते माहित आहे का, जसं या ठिकाण म्हणजे रूट्स ऍब्झॉर्ब करत असतात वॉटर पार्टिकल्स आणि मिनरल्स, त्यावेळेस हे जे लीव्ज आहेत, लीव्जला असलेले जे स्टोमॅटा आहेत, हे स्टोमॅटा, या स्टोमॅटाच्या माध्यमातून एअर व्हेपर फॉर्म मध्ये वॉटर पार्टिकल्स रिलीज झाल्यामुळे
इथलं पाण्याचं लेवल म्हणजे कुठलं, या वनस्पती आणि प्लांट्स मधलं जे वॉटर लेवल आहे ते डिक्रीज होते. काय होते? डिक्रीज होते. आणि डिक्रीज झाल्यामुळे ते पाण्याची डिमांड मॅक्झिमम करायला लागते आणि त्यामुळे वर पाणी रिलीज होत असल्यामुळे हे पाणी जे आपण रूट कडून जे पाणी वर जाणार आहे ते काय होते, वर पुल केले जाते. काय केलं जातं? पुल. पुल म्हणजे खेचणे. काय करते? खेचणे. बघा, जर पाणी वर निघून जात असेल तर काय होईल, रूट्स काय करतील, मॅक्झिमम पाण्याची डिमांड करतील आणि मॅक्झिमम पाणी गॅदर करतील आणि पासवर्ड अपवर्ड डायरेक्शन. वाय वाय वॉटर वेपर रिलीज वॉटर पार्टिकल्स फ्रॉम लीव्स. म्हणजे काय होतील, पाण्याचे पार्टिकल्स बाहेर निघतील आणि मॅक्झिमम डिमांड करतील आणि त्यामुळे काय होईल, तर वॉटर पार्टिकल्स पुश करतील. काय होतील? पुश करतील मॅक्झिमम. मग अशा प्रकारच्या जे प्रोसेस आहेत ते केव्हा होतात, तर मॅक्झिमम डे टाइम मध्ये. केव्हा होते? डे टाइम. आणि कोणत्या प्रकारच्या वनस्पतीमध्ये बेटा, जे टालेस्ट आहेत. कोणते आहेत? टालेस्ट. जे उंच झाडं आहेत किंवा मोठी झाडं आहेत त्या प्लांट्स मध्ये अशा प्रकारची प्रोसेस घडत असते. म्हणजे त्यांच्यामध्ये जे प्रोसेस घडते त्या प्रोसेसला आपण ट्रान्सप्रेशन पूल ही प्रोसेस परफॉर्म होत असते. कुठं? टॉल प्लांट्स मध्ये. कुठे होते एकदा? टॉल प्लांट्स मध्ये. परंतु जे रूट प्रेशर जो प्रकार आहे किंवा रूट प्रेशर जे आहे ते प्रोसेस फक्त आणि फक्त नाईट टाइम होत असते आणि ते पण केव्हा? नाईट टाइमला. ओके. आणि हे जे आहे ट्रान्सप्रेशन पूल हे केव्हा होत असते? डे टाइमला होत असते. ओके. डेला पण होते आणि नाईटला पण होते, पण नाईटला कमी प्रमाणात. ओके. लक्षात बेटा. तर अशा प्रकारे तुम्हाला मी महत्वाचा मुद्दा सांगितलं. काय सांगितलं? गार्ड सेल. कारण वॉटर व्हेपर हे कुठून होतात? हे तर गार्ड म्हणजे स्टोमॅटापासून. म्हणून हा महत्वाचा मुद्दा आहे. तर आपण गार्ड सेलची एक अशी डेफिनेशन तयार होते या ठिकाणी पाहूया. बघा, डिफाईन म्हणजे काय? व्याख्या. डिफाईन म्हणजे काय? व्याख्या. कोणाची व्याख्या? तर गार्ड सेलची. कोणाची व्याख्या? गार्ड सेल. ओके. तर गार्ड सेलची व्याख्या अशी बनते. तर बघा, प्लांट्स गिव्ह आउट वॉटर. काय म्हणते? प्लांट्स गिव्ह आउट वॉटर. Plants give out water in the form of vapor through the stomata on their leaves to cell called guard cell. ज्या ठिकाणातून पाणी बाहेर पडते त्या ठिकाणी असलेल्या दोन सेलला, ज्या पर्णछिद्रातून पाणी बाहेर पडते त्या ठिकाणी असलेल्या मुख्य दोन सेलला काय म्हणतात? गार्ड सेल असे म्हणतात. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, हा छोटासा पॉइंट होता. मला अशी आशा आहे की हा तुम्हाला चॅप्टर व हा लेक्चर 6 नंबरचा लेक्चर तुमच्या लक्षात आला असेल अशी मी आशा करतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद. 13 मिनिटाचा